नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर मोत्यांची फुलं कशी बनवायची हे आपण शिकलो होतो. आता ह्या व्हिडिओमध्ये हे सुंदर फूल कसं बनवायचं ते आपण बघू. तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे निळ्या कलरचे मणी, पांढऱ्या कलरचे मणी, दोरा, सुई आणि कात्री. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. उरलेला दोरा कट करून घ्यायचा. आता सुईमध्ये 8 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर सर्वात पहिले जो पांढरा मणी आपण ओवला होता त्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे एक सर्कल तयार होतं. आता सर्व मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. त्यामुळे सर्कल हे अगदी घट्ट बसतं. आता 1 निळा, 6 पांढरे आणि 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. आता हा निळा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरच्या फक्त एकाच पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता इथे 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो निळा मणी आहे यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे एक पाकळी तयार होते. आता ज्या पांढऱ्या मणीमधून दोरा आपला निघाला होता त्याच्या पुढच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता पुन्हा 1 निळा, 6 पांढरे आणि पुन्हा 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. आता पहिला निळा मणी सोडून द्यायचा. त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुन्हा इथे 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आता ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि समोरच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे. मी तुम्हाला 3 पाकळ्या करून दाखवते. तशाच प्रकारे बाकीच्या पाकळ्या करायच्या. पुन्हा सुईमध्ये 1 निळा, 6 पांढरे
आणि एक निळा असे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर पहिला निळा मणी सोडून द्यायचा, त्याच्या समोरच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर हा निळा मणी आणि त्याच्या समोरचा पांढरा मणी, अशा प्रकारे 3 पाकळ्या तयार झाल्या आहेत। आता ज्या प्रकारे आपण 3 पाकळ्या तयार केल्या त्याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या 5 पाकळ्यासुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अशा टोटल 8 पाकळ्या तयार होतील। आता सर्वात शेवटची पाकळी मी पुन्हा एकदा करून दाखवते। तर सर्वात पहिले एक निळा मणी, 6 पांढरे मणी आणि एक निळा मणी असे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर पहिला निळा मणी सोडून द्यायचा, त्याच्यानंतरच्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर इथे 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर हा निळा मणी आणि त्याच्या समोरचा हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची। आता त्याच्यावरच्या निळ्या मणीमधून आणि ह्या 3 पांढऱ्या मणींमधून सुई बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याला पाकळ्या एकमेकांना जोडायच्या आहेत। तर हा निळा मणी झालाय आणि त्याच्या वरचे हे 3 पांढरे मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे वरतून चौथा मणी। अशा प्रकारे ह्या 3 मण्यांमधून मी सुई बाहेर काढून घेतली। आता इथे एक निळा मणी आपण ओवून घ्यायचा। त्याच्या शेजारच्या पाकळीतून म्हणजे ह्या 3 मणींमधून सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे तिथे निळा मणी आपण जोडलेला आहे। त्यानंतर हा निळा मणी ह्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची। आता जे आपण सर्वात पहिले सर्कल बनवलं होतं त्याच्या पांढऱ्या मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेते। प्रत्येक पाकळीच्या 3-3 पांढऱ्या मणींमधून आपल्याला सुई काढायची, म्हणजे तिथे एक एक निळा मणी जोडायचा आहे। त्यानंतर हा पुढच्या पाकळीतला निळा मणी ह्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच पाकळीतले हे 3 पांढरे मणी ह्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घेतली। आता पुन्हा इथे एक निळा मणी ओवून घ्यायचा। आता दुसऱ्या पाकळीतल्या 3 पांढऱ्या मणींमधून दोरा खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायचा। अशा प्रकारे आपण पाकळ्या जोडत आहे। आता पुन्हा त्याच पाकळीतला हा निळा मणी यातून सुई बाहेर काढायची। आणि त्याच्या समोरचा
हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा पुढच्या पाकळीतला हा निळा मणी, ह्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आणि त्याच पाकळीतले हे 3 पांढरे मणी, ह्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. तिथे एक निळा मणी आता आपण ओवून घेऊ. त्यानंतर बाजूच्याच पाकळीतले 3 पांढरे मणी, ह्यातून सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. आता हा निळा मणी, त्यानंतर हा पांढरा, हा निळा, मग हे 3 पांढरे मणी, अशा प्रकारे एक एक निळा मणी संपूर्ण फुलामध्ये आपण ओवून घ्यायचं आहे, म्हणजे पाकळ्या जोडायच्या आहेत. आपण पाहू शकता अतिशय सुरेख असे मोत्यांचे फुलं तयार झालेले आहेत. हे फुलं तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. याचा उपयोग तुम्ही हळदी कुंकासाठी किंवा कोणाला वाण वगैरे देण्यासाठी सुद्धा करू शकता. तर नक्की करून पहा ही मोत्यांची सुरेख फुलं. आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मोत्यांचं फूल कसं करायचं ते सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. जय गजानन.